हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या आपल्या या C60 अधिकारी कर्मचारी सत्कार समारोह आणि आत्मसमर्पण समारोहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री धर्मराव बाबा अत्राम, डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री अविशांत पांडा, श्री दिलीप भुजबळ, श्री निलोत्पल, श्री अजय शर्मा, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी, प्रेसचे आमचे सर्व मित्र, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नववर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या 2025च्या खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व मदत दिली जाईल। तर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली की डिसेंबर महिन्याचा हप्ता यापूर्वीच ज्या लाडक्या बहीण आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आणि या संदर्भात नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना केंद्र सरकारकडून एक मोठं गिफ्ट मिळाल्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली। चला तर पाहूया मुख्यमंत्री या संदर्भात काय म्हणाले ते। मोठी बातमी, लाडक्या बहिणींना लॉटरी, त्याचबरोबर राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारकडूनही मोठं गिफ्ट मिळालेलं आहे। तर मोठी बातमी समोर येत आहे, राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारकडून देखील लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। पुण्यात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला, तर आता नवीन वर्षामध्ये देखील एक महत्त्वाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार। नवं सरकार सत्तेत येताच केंद्र सरकारकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एका वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे। तर याच्यामध्ये बहुसंख्य लाडक्या बहिणी देखील आहेत। त्यामुळे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामुळे एका वर्षात तब्बल 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे। याचा लाभ जे बेघर आहेत त्यांना सर्वांना मिळणार आहे। विशेषतः लाडका शेतकरी लाडक्या बहिणींना या घरांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत यांनी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबत हक्काचं स्वतःचं घर देखील मिळणार आहे। तर अशा प्रकारे सध्या तरी डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही आहे। अपेक्षित आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर यामध्ये 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो मंत्रिमंडळ अधिवेशन आहे, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर हा हप्ता वाढ करण्यासंदर्भातला निर्णय होणार आहे। तर सध्या तरी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 1500 रुपयांचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल। तर अशा प्रकारे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।